आमच्या देवाची मतीच आहे ना तशी. गावात कुठं बी जा, घरांना ना दरवाजा आहेत ना खिडक्या आहेत. किती दिवसापासून आहे ही प्रथा? झाले असतील 500 वर्ष. आणि हे खरंय का हो? इथं चोरी बिरी काही होत नाही ते? आत्ता आलाय खरा डार्लिंग चान्स. यथा शिखा मयूराणां नागाणां मणयो यथा तथैव सर्वशास्त्राणां गणितं मूर्धनि तिष्ठति. अर्थात ज्याप्रमाणे मोराच्या मस्तकावरील तुरा, नागाच्या फण्यावरील मौल्यवान मोती, त्याचप्रमाणे सर्व शास्त्रांच्या शिरोभागी गणित आहे.
आला का? काम अर्धे सोडून कुठे गेलता रे तू? उद्याचा अभ्यास चिरायला गेलतो फिरत. अभ्यास उद्या खांदा कोण यायचं तुझं बाप? 3 दिवस झालं शाळा बुडती. एक दिवस अजून बुडली तर मरत नाही तू. जा. हे आहे मी नाही जाणार उद्या कामाला. माझा अभ्यास पण माग राहतो या. उद्याच्याला चल म्हणतात तर जा की. पगारातून कापड घे तुझी तुला. कापड घे. मागल्या वेळेस बी अशीच म्हणलेले कापड घे. मग जा बापाला सांग जा तुझ्या. उगा माझं नका डोकं खाऊ. मीराजी तुझा दोस्त आला बघ. जा जा. अरे बरं नाही ना त्याला 2 दिवसापासून झोपलेलाच आहे. तू पण नव्हता वगैरे गेला शाळेत. मला वाटलं उद्याचा अभ्यास तुला माहिती असेल. कुलकर्ण्याला विचार आणि मला पण सांग. आज माळावर गेलतो गेला. काळी चिमणी दिसलेली नाही. घलीच एका जागेवर बसतच नाही रे. सारखी इकडून तिकडे तिकडून इकडे उडती बघ. 2-3 तास तिच्या मागे हिंडलो पण काय घवली नाही. मला वाटतंय भूताच्या माळावर चिमणी सापडून बघ. मला बरं वाटलं की जाऊ. घे. ए उठ रे, चहा पी. काकू वेदांत आहे का? वेदांत काय कडाचं पोरगा आलाय बघ. मोठे उद्याचा अभ्यास सांग की. इंग्लिशच्या 2 धड्यांचे शब्दार्थ, चोखामेळ्याची कविता आणि गृहपाठाचं सगळं पूर्ण करायचं. पूर्ण कर तुझं. कर तेवढं. कोण आहे रे? मीच आहे. एवढा रातचा कशाला तरपडतो रे? का नाही राखेल बघतो. कशाला राखेल जातो? गपझोप.
चल का जेव्या किती उशीर लावतो. अरे किरा किती वेळ झालं ताटकळ थांबले ती पोर. थांबू दे की तुला काय करायचंय. अरे थांबू दे पोर असतं तर काय केलं असतं कोणच ठाऊ बाई. भांग पडलाय का. हा कळलाय. लय सलमान खानच्या वर नखरे लागत तुझे. आला पिऱ्या ही बघ काय चिमणीच आहे घर. मला का तर मोठं आहे पारे बिरोच आहे. आला का मला तर चिमणीच वाटतंय पण नुसतं पक चालते का नाही ती मला नाही लागा माहिती. मला का 100% ही पारवाच आहे का. जेव्या दुसरी चिमणी चालत ना का रे. मला काळे सांगितले. अवघड आहे गाड्या. तुझं डाव आहे. माझं आहे का. खाली काय त्याला उतारता राहिले. जरासं ते का झालं दे. का नाही म्हणतो हाता नाही गेले तर तरी सुटते रे. तू नाही घेतली तर ह्यो घेईन. घे जाती जाती. ह्याच काय आमचंच आहे. म्हणलं होतं आहे याच्या मग. शाळेत येते नाही काय जायचंय की. जा ना उशीर होईल. वेदांत रामकृष्ण कुलकर्णी. जांबुवंत कचरू माने. अजून कोण राहिले रे गृहपाठाच्या वह्या द्यायचं. काय पाटील आज मी नाही का वेळ भेटला अभ्यास करायला. अरे
आता? बोला की सर. संग्राम दादा, शिकायची गरजच काय आपल्याला? बाप काही येडा म्हणून कमी होतोय होय? उद्या जमलं तर आणा ग्रहपाठाच्या वया. बसा. सर मी मागच बसतो. बस की, तिथं काय चावतंय होय? सर दिने मला 1.5 फुटे म्हणतोय. ए माकडा, तसं कशाला म्हणतो र? अयो मी नाही म्हणलो सर, हे काय बी सांगताय. पुन्हा जर तसं म्हणला तर थोबाड बुडीन बघ. नको सर, ते हात लागले तरी मला मारतोय. ठीक आहे, बस जा. संत चोखामेळा यांचा उस डोंगा परी रसवून हे डोंगा हा अभंग आजच्या तासाला आपण समजावून घेऊया. वर्णापेक्षा, धर्मापेक्षा, जातीपेक्षा माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणावर अवलंबून असतं. हा विचार संत चोखोबांनी या अभंगामध्ये, या कवितेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. तो आपण आज समजावून घेऊया. अभंग अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला तो समजावून घेऊ. उस डोंगा परी रसवण हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. कमान डोंगी परी तीर हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. चोखोबांची ही कविता आपण समजावून घेतोय. माने, तुझी आई आली बघ बाहेर. नदी डोंगी परी जळण हे डोंगे, काय भुललासी वरील या रंगे. चोखा डोंगा परी, हे समोर बघा रे, हसायला काय झालं? चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय भुललासी वरील या रंगा. वेगवेगळ्या दृष्टांताच्या, उदाहरणाच्या माध्यमातून संत चोखोबांनी गुणाचं श्रेष्ठत्व, भावाचं मोठेपण पटवून दिलेलं आहे. ऊस वाकडा असतो पण रस असतो का वाकडा? तशा पद्धतीनं धनुष्य वाकडे पण बाण सरळ जातो का नाही? तू कशाला आलती शाळेत? आलती शाळा शिकायला. म्हणलं मी पण शिकते, नोकरीला जाते मॅडम गत. आहे मुंदाळ शिंदे. कुठं काय, दुपारी सरपणाला गेलती साळमोर, याला बघाय गेली कसा शिकतोय म्हणून. परत जर तू शाळेत आली ना, मी शाळा सोडून देत असतो बघ. नाही बाबा, आयच्या नाही येत. जा. दादा मुंबईला जायचं नाही आयपीएल बघायला? पुढच्या आठवड्यात जाणार आहे. या अनु म्हणत होतं मुंबईला म्हणे बाय बी मॉलिश करतात. तसं नाही द्या का, अंग ठणका लागलं का मुंबईला जायचं, आणि डोकं ठणका लागलं का तुझ्याकडे यायचं. आता काय म्हणतोय कचऱ्या? डुकर माजले तिला का? गुडगलही त्रास द्यायला लागले, धावपळ नाही जमत. अवघड का हागायला बी दिनात माणसाला. नाही तर काय, ते घोरपड्याच्या ढुंगण्याला चावलं डुक्कर. बघ जमतंय का? कधी चावलं म्हणजे हाकता ना. उंची वय महागायची कुठली तरी काय फरक पडते का? गिल कर राणी घे. अगं तिला शिवू नको. तुला डुक्कर शिवले लागलाय का? उठ. सर आत येऊ का? ये राणी. सर राणीला घरी नेऊ का? तिला डुक्कर शिवले. कुठे गेली ते डुकराला धडकायला? नाही सर, डुक्करच तिला येऊन ते टाकले.
राणे डोक्यावरून आंघोळ कर ग नीट आणि ते कापड भिजव गोमतरशी पडते मी. काकू माझं पण. ए पोरा काय करतो हा ते घरट कशाला पाडतो. पाडत नाही काळ्या चिमणीचा आहे का पांढऱ्या चिमणीचा आहे बघतो. काळ्या असून दे नाही पांढऱ्या उतर खाली. अरे चिमणी बामणी नसती तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला. तोच्या मारून मारून जीव घेतात तिचा. उतर खाली. तू काय तोंड बघतो तुला काही वेगळं सांगू का. हो खाली. जब्या खाली उतरायचं का रे. उतर. जब्या कसं उतरू रे खाली. चालला तसा उतर की. आयला डोळ भिंगा लागलेला. मग टाक उडी. अयो जब्या थांब केला का. उतर नाही तर बस बाबा. काय कचरू. कसली मीटिंग आहे. जत्रेची. जत्रा आलीच नाही का जवळ आता. आहे पगार आणला का. आहे आणलाय. पर सुरकीला पाहुणे यायचे ती तुला पॅन घेऊ की जत्रेला. दिवाळीला पण अशीच मानलेली. दोन पॅन्ट घेऊ जत्रेला. हा तर होय राजा तुला ती काळी चिमणी माहिती आहे का. कसली काळी चिमणी. ती बघ एका जागेवर बसत ना सारखी इकडून तिकडं इकडं उडती बघ. तिला पतंगा सारखी शिफ्टी असते. बघितलेली असेल बाबा पण तिला काय झालं. तिला काय नाही झालं पण तिच्याबद्दल तुला काय विशेष माहिती आहे. अरे बाबा काय कोड्यात बोलतोय कुणाच ठाऊक. फोड करून सांग. तिला जाळल्यावर काय होईल. तिला जाळल्यावर काय होईल म्हणजे तिला जाळल्यावर मरून जाईन आणि काय होईल. शाले काय ओरडा चाललाय का. आण गावल तो इकडे. झालं का वाच पुस्तक. ते भारी बरं का मोहिनी विद्या. जेवू तुझं ए डोकर आवदत अडकले तेवढं काढून सोडून दे बाहेर. अरे नुसतं काढून सोडून दे बाहेर म्हण. मी नाही काढत. ए बरे ए काय जेव्हा काय झालं रे जेब्या.
अरे काय काय बी काय येतं का नाही तुला? हा का बाहेर बिरा झाला का काय? पाटलान तुला बंगल्यावर बोलावले. लांब नेऊन सोडून दे. नाही घरीच घेऊन जाईल. कचरे तो पोरगले माजुरडे रे. हा मोकार उलट सुलट बोलतो. तो जेवण नाही का? येत ना का अम्मा लहान आहे. लग्न करून दिलं तर पोरं होतील त्याला. कचरे तेवढं पाणी काढून घे आणि हो बी कोरडं करून घे. आला का कुत्री मारून? त्या पाटलाला उलट कशाला बोलला रे तू? लय माजल्या का तोंड वर करून बोलत जाऊ नका. गावात राहायचंय मला. लय आमदाराच्या पोटचं असल्यावानी बोलतो. पाहुणा आलं रे. वांग 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 पाणी घे ना पाणी. नालरोंड गुबल्यावंड आंबोळक नाला कमिनी वारकेर नाला देऊर भागीसाक. काय खेंगट मेंगट बोलणं चाललं? हो मराठीत बोला की बोलणं जरा कळू द्या की हो. नाही मी त्यांना सांगत होतो का हातावर पोट आहे पर देव काय उपाशी मारत नाही. 2 पोरी आहेत आणि हे 1 पोरगा आहे. शाळा किती हो का? हा 7वीला. आपली भाषा बोलायची इलाज वाटते त्यांना. घरात बी मराठीच बोलावं लागतं त्यांच्या बरोबर. झालं का? हे आवरलं का ग? हा उरकीच उरकीच. नाव काय? सुरेखा. सगळं नाव सांग पुरी. सुरेखा कचरू माने. गाव? हेच आहे. हीच आहे म्हणजे? अगं गावाचं नाव सांग की. आकुळनेर. माहित नाही होय तुला? सांग. हा आकुळनेर. हा तंग माहिती किरकी. घाबरी शिरकी. घाबरीस मान. 5 गाडा गाडा. अकोळनेर. अजून काही विचारायचंय का? बघून गिरायलास पुन्हा म्हणायचं घरी गेलं बघितले नाही म्हणून. जातो आता. ₹50,000 हुंडा, 1 तोळ्याची अंगठी आणि लगीन करून द्यायचं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का मंडळी? बरोबर. एवढी ऐपत नाही पाहुणं माझी. तुम्हीच बोला काहीतरी. बोलल्याशिवाय बोलणं कसं पुढे सरकणार? अवघड आहे. काय बोलावं? बोला. पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं. बोलायला कुठं खर्च होतोय?
गरीब माणूस आहे. एका पोरीचं तर वाटोळ झालंय. मसलंही वाटत हिचं चांगलं व्हावा, पण 20,000 हुंडान माझ्या दारात माझ्या ऐपती प्रमाण लगीन करून देईन. तुम्हाला पटतंय बघा. बर फोडा सुपारी. बर मंडळी फोडायची का सुपारी आता? हे डोकं राहू दे, अडकले तेवढं काढून सोडून दे. काढून सोडून दे बाहेर म्हणा. चिरायला शिवे देतील का चिमणी गावणार सावरण हिजच मध्ये मध्ये चाललंय. शिव्या दिल्यावर काय होते? चांगलं नसतं लगा शिवे दिलं की. त्याचा जाग फुगा तुझा डोळ्यावरी उठे नात सांग कणी तुझं गुलाबी नवट अग नाही बोलाय टुंडी खोट रूप तुझं मोठ तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो माझा जब्याग जब्याग शालीवर मरतो माझं जब्याग शालीवर वीस 20,000 नव्हतं म्हणायचं. पोराला सुरकी पास झालती, फुकटात लगीन केलं. नाही म्हणलंस तर उचल उचल उचल. शेख साहेब, मागच्या वेळेस तुमच्या गल्लीतून अजिबात वर्गण नव्हती आली बरं का? नाही नाही येईल या वेळेला. मंडळी हे बघा, आपण यंदाच्या टायमाला वर्गणी थोडी वाढवून घेऊ नाही का? म्हणजे 50ची 100 करू, पण 100 कंपल्सरी करू. करू म्हणजे करायची सण सोडायच ना कोणाला, कोणी का असं ना. मी काय म्हणतो, गावातलं संडासाचं काम अर्ध्यावर खोळंबलं. जत्रेतून जी काय वर्गणी गोळा होईल त्यातून हे काम पूर्ण करायला काय हरकत आहे? चहाचं झालं का? कचरू चहा घे रे बाबा. इकडे जरा 2 दिवस पाया खांद्या जा की बापा बरोबर. मी नाही जात, माझी परीक्षा जवळ आली. ह्या बारीच्याला पॅन्ट पण घे जा. जीनची पॅन्ट घ्यायची आहे. अरे मग घी की कसली घ्यायची ती जीन फिनची. लय महाग आहे ती. मुडदा परत आला. अरे माझे गुड तोडतोय तारा करतोय. बापाच पेंड आहे रे. म्हातार झोपायचं सोडून तडपडतंय. ए उचला भार पटापट. आणि म्हणता जाऊन दे जाऊन दे, पण ऐकायला नाहीत का?
हा बापाची पेंड अशा चालली का बोंगत अक्का काय मूर्ख आहे. आवडत चालेल 1000 ते 15 पण येऊ नका इकडे येतं ऐकायला. आला पिरे चिट्टी घे रे. दे इकडं. लय भार लागत तुझं अक्षर काय सांगता येत नाही. शालिनी निवास तर आवडून दे तिला. बरं पिऱ्या मी शालूला आवडेल का रे? काय महादगाड्या ती वरच्या जातीची हाय न श्रीमंत पण आहे लागा. आला चिमणी काय पाहिजे लागा. कस काय गवत नसल रे चिमणी लय खतरूड. चल घरी मला पेप्सी काय जायचं लागा. मी पण येऊ का रे तुझ्या बरं पेप्सी का? चालन की. पण पेप्सी कुठे ऐकायची? गावातून कुठे? गावात नाही गेला का दुसरीकडे ऐकली तर चालते. चालन की. अरे चल 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 तरी की अरे 2 दिवस सुट्टी आहे तर जा की बापा बर कामाला. मी नाही जाणार. तुझे तुला देतो 2 दिवसाचा पगार. अरे पगार देणार कुठून देणार? पेप्सी काय जात का जणू. किती मिळतात पैसे? किती का मिळाना? तुझे तुला 2 दिवसाचा पगार दिला म्हणजे बस ना. उरलेल्या पैशातनं मला जीनची पॅन्ट घ्या. जीनची पॅन्ट
मला का आणखी थोडी उचल मिळेल का? अरे कचरा माझ्याकडे कामच नाही काही तर उचल कुठून देऊ? भाव चांगला मिळाला उसाला यंदा. तुमचा किती गेला टोटल? 500 टन झाला की. मग काय यंदा दिवाळीच. वे 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 काय रे गजरू? सर पण 5-1 हजाराची होईल का मदत? आयला तू पण अशा वेळा बघून येतो ना. ए 200 तरी. हजार एक असतील. तुझ्याकडेच बघते ना. हर एक टक्का तुझ्याकडेच बघते. चल त्या बाजूला जाऊन एवढं घाबरत असतं कळलं का? आणि आंधळ घेऊन सांगून तुझ्याकडे बघते. खरं बघते का? चल मागे जाऊन बघ, मागे बघते. चांगलं होतं ना? अभ्यास सोड, आपण हे खाऊ. चालेल. ए काळ्या ओट, तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून. काळ्या म्हणू. काळ्या म्हणणार काय करशील रे? नारसाळ्या गावात राहायची लायकी आहे का? शालूकडे बघतोय. परत जर शालूकडे बघितलं ना बघ मग. चल ऐक. थांबय. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. ठुमका ठुमक लचक लचक. तुझा झगाग झगाग वाऱ्यावरनं उडतो. ठुमका ठुमक लचक. अरे गप्पी, अशाने तर चिमण्या उडून जातेल्या. अरे तुझा बाप ओरडलेला काय एवढ्याच वर्षाने? आईला थोडक्यात असं गेला का? नाही तर चिमणी मारायची होती. हे थोडक्यात उतले का बस. किती खतुरडे आहे चंग्या. हा, गावातली माणसं त्याला भेटत वाटत. पिरा, जीनच्या पॅन्टीवर टी शर्ट चांगला दिसेल का? शर्ट उभा राहा तू. कशाला? अरे भरा तर ना. पहिला जाव्या, तुला जीनची पॅन्टवर टी शर्ट चांगला दिसेल बघ. होय ना, मला पण तसंच वाटते. आपल्याला एक चिमणी गव्हाण आला का? किती झालं? एक चिमणी गव्हाण म्हणजे काय जोक आहे काय? आईला आपल्याकडे बंदूक पाहिजे होती रे. पहिला का घातली 12 वाजून गेले असतील गाड्या.
तुला आणि आवडते ना? नाही बाबा. आईच्या आईच्या नाही आवडत. मला तर आई पण सांगायला तसं का नाही बाबा. आईला मग तू कशाच विचारत असतो तुला? छब्या तुला माहिती का व्याधे म्हणत होतं की शालीन संग रातच्याला गच्ची भेटतात जाऊन. पण तू कशाला टेन्शन घेतो? लय इकडं ऐकलं व्याध्या संग्रहाचं सांगण्यावर व्याध्या खोटून बोलत असं. हा गरीब गाण पाठत पाय. आजीला लागल्या उचक्या. उचकी काय केलं थांबते ना म्हणून दवाखान्यात गेलो तेव्हा थांबली उचकी. म्हातारी लय करावं लय टाईट जाऊ दे लग्न वाजलं. अरे लय टाईट जाऊ दे खेळा जाऊ दे त्याला. ए कचऱ्या वडली का पाचची? वड पाचची आयला कचऱ्या डायरेक्ट घरी जेवून झोपाय. चला चल निघ. वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड तिच्याला. ए कचऱ्या वड पाचचे वड पाचचे. रट्टीवाडी सुका मान उदास निन्न बगदी दुडुगुळा जमीन सरा दिला सरा. पहिला तर संधी ना तारा की हुंडे ना तर लावा अवघड की. फिरे थांब फिरे थांब. काळी चिमणी बघ ना. त्याच्यात कमी शकतो तुम्ही एकच धरून बसले. हो चिमण्या ऐकता तुम्ही? चला येतो. काळी चिमणी आहे का? काळी चिमणी कसली? तिला बघा पतंगासारखी शिपटे असते लांबकी. असली चिमणी नाही मिळत इथं. आयला जब्या खूप मास रंगबेरंगीला का? माणूस म्हणला काळी चिमणी नाही काय आपल्या काळी चिमणी पाहिजे होती का? होय लगा. सायकल तुझी आहे का? ड्रायव्हर टेम्पो.
लागा चल जाऊन दे. जाऊ दे तर रडू नको. हे जर त्याला घेऊन जा. राम राम. राम राम. आहे का काय काम बिम आहे का? आता तर नाही गेले. काय असलं तर मलाच सांगा. होय होय. बर का? हे शान घेऊ का थोडं? घे. ₹100 भरतात तुझ्याकडे. परत दिले तर चालतं. ठीक आहे. जेबे सापडली का चिमणी? चंक्या सायकलीचं भाडं किती झालं? काय 150 रुपये झाले असते. काय रे तू रडायला काय झालं? शाली नाही म्हणली काय? तुझ्या बापाला कळत काय? मग तुझ्या बापाला रडायला काय झालं नसतं? सायकल आणि प्राप्तीची खोकडं चेंगरलं. चेंगरलं? चेंगरू दे मग. नको देऊ भरपाई माझी. चल रडायला काय झालं मग? उठ. नको देऊ भरपाई माझी. बस एक डाव खेळू. बस. चिमणी सापडली का नाही? नाही सापडले. पग सापडलाय. पग नाही चालत. चिमणीच लागते. खरं आहे करा चिमणीचं? तुझा विश्वास आहे का नाही? तुझा विश्वास लय झालंय. किती झालं? 10 रुपये. ए इथं काय करत? तुझी आई आजारी आहे. जा बाजारात तरी जा. बस उठ. चल चल चल. काय रे काय बसलोय कुठं? त्या हुकलेल्याच्या कशाला नाद लागतो रे त्या चंक्याच्या? काय लय 12 बोड्याच आहे ती. चांगल्या चांगल्या लिकून खाल्लंय. तिथं परत दिसलं ना टांगडच तो तुझं. जा बाजारात आयल पाठवून दे.
केवढ्याला दिलं रे झाप? 100. 100? एवढा महाग असतोय वय रे? 60ला दे. 60ला बरोबर आहे दी. एवढंच झालाय 200 रुपयाला. 70 दे की. बरोबर आहे 70. जाऊ दे. पोरग हो दादा, की पोरग कुठे गेलं? आता येत होत की. ओ मावशी, घ्यायचा ना झाप? आयला जब्या, उद्या जत्रा आहे गड्या. होय लागा. शालीच्या डोक्यावर राग टाकायला लय सोपं जाईल. पाळण्यात कोणाला दिसायचं बी नाही. होय लागा. फिर्या, नाना काय म्हणत होता तू चंक्याच्या इथं कशाला बसतो तू? आणि माणसं बी म्हणतात त्या चंक्याचं काय खरं नाही. हाला चंक्याचं खरं असेल का रे? पण कुणी डोक्यावर राग टाकल्यावर भुलतं का? काय माहित गड्या, पण जेव्हा तुला माहिती का चंक्याची बायको लय सुंदर होती जणला का. सगळी माणसं बोलायची याड्या चंक्याच्या प्रेमात कशी पोरगी बोलली. पुण्याची होती जणला का, श्रीमंत घराची. एक दिवशी काय झालं, त्या पुरीच्या भावाला आणि त्या पुरीला घेऊन गेला. तर चंक्याला कुत्रीच्या आगत मारला का त्याने. तेव्हापासून पेताय लागा तिले. आला तू काय पण मन गाड फिर्या. चंक्यालेच भारे, खोटं बोलणार नाही ते. त्याने माझ्या सायकलीची भरपाई पण नाही घेतली. आणि मला म्हणत होता तू माझ्यासारखाच आहे. पण तुझ्यावर लय जीव आला का चंक्याचा? तू दप्तर नीट ठेवत जा की रे जागच्या जागी. हे घे.
जेव्हा फक्त नवीन कापडे घेतली चांगलीत का रे? अयो आज पॅन्टीला स्थिर करायची काय? चल का लवकर. गाडी किती वेळ हा का जातो ते तिकडेच बसतो. एक काम कर ते 50 रुपयाची थोडी आणजा जा. प्रिय शालू, मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे की मी गरीब आहे, तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. तुझी आई पण नाही. तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे. तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय जगात माझं दुसरं कोणीच नाही. दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ शालू. मी तुला आवडत नसेल ना तर तू माझी चिठ्ठी फाडून फेकून दे. मी समजून जाईन, पण तुझ्या घरच्यांना सांगू नको. दुसऱ्या कोणाला पण ही चिठ्ठी दाखवून माझा हसू उडवू नको. जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे. नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना 2 वेण्या घालून ये. मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा फक्त तुझाच जांबुवंत. चाललोय की मग देख की मग काळ्या चालले घेत ना 2 गोळे दो. चल तुला सदर घेऊ. चल अरे आता नुसतं सदर घेऊ, पॅन्ट घेऊ परत. चल नका राहू दे. चल रे फिर. चल अरे चल रे बाबा चल. काय गजऱ्या सदर बघायचं आहे परसेट. जरा हलक्यातलं दाखव की. दाखव. 100-150. बघ कुठली आवडली तुला? आवडली ती पॅक करू. हा अजून कुठली घेत आहे? एक नंबर चादर आहे. आज काय जाळण दूरसंगत दिसतोय तुमचा. हा कुठं निघालाय? तुझ्याकडेच आलतो. शंक्या आज हाल किती की वाजव केमच्या हाल घेत ना. हा देतो तुला, पण 1 नंबर वाजवच्या दणका उडवून दे नुसतं. बघ की तू. दिली तुला. चल
हुमर आलो. येतोय का? अरे 0 मिनिटात येतो. आता नसते येत काही. आज असलं नसणार की शाली बघून येऊन कसं झाली पाहिजे.
कचऱ्याला जरा वाड्यावर पाठवून दे. चल चल. हे कचरे का कळलं का काय झालं जत्रात आज? नाही की तुझ्या फॅन्ड्रीने घातला ना घोळ. देवाच्या पालखीला धडकले ते डुक्कर. तो उंद्याच्या उंद्या ते पिसाळ्याला डुक्कर मार. कळलं का? 2 दिवसांनी लगीन आहे मायापुरीच. 2 दिवसांनी आहे ना, मग असून दे ना. उद्या सांच्याला शाळेमोरं कुस्ते आहेत. तिथं आणि त्यांनी काहीतरी राडा नको करायला, त्याच्या आत मार. एकट्याचं काम नाही मालक. काय लेका कचरे हा. मग बायका पोरासनी घेणं बरोबर. पाहिजे तर जत्रेच्या वर्गणीतून 2-4 हजार रुपये घेऊन जा. धर. आणि उद्या पाट पाट माणसं हागायला जायची आत मार. नाही तर तिथं अनेक काहीतरी करून ठेवायचे गोड. हे जब्या 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 उठ 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 उठ. सांग केलं की तू. रविवारी मुहूर्त आहे वय. रविवारी मारू डोका. रविवारी शाळेला सुट्टी असते ना, म्हणून आज दोस्तांच्या समोर डुक्कर पकडायची लाज वाटते. तू सांग बाबा, तुझा बाप वाच.
वांगवली. हा थांबा थांबा तिथंच. सर्कस बघायला आलं का तुम्हाला? ए! चल ये की. ए जब्या पाच घर तुझ्या हातात. आणि धुरपे इकडून दे. तिकडून आलं का हाकल. कुठं मेली सगळी? सुरके कुठं मेली सगळी? जमे कुठे? कुणाच ठाऊक? कुठे गेल तर तू? लघवी करा. आईन वागताला बरी लागते तुला मुतायला. तोंड नको बघू माझं. चल तिकडे. आणि आता परत गेला ना चटीतच मुतवतो तुला. मेन दूर पे आणतो तिकडनं हाकलं डुकराला. वाकर का तिकडे सर. दातड काढायला काय झालंय? माझी मी असते, तुला काय करायचंय?
खुश हाय जरा माग ना ना की दगड मला कळतंय तू का जवाब दिला आला रे डुक्कर किती तिकडनं आता नमस्कार कचरू शेठ. ओ कचरू शेठ नमस्कार म्हणले. अय दादा बघितलंच नाही का मागण्या बिगण्या आता सकाळ सकाळ हागंदारी बंद करायला लागलाय. काय म्हणला राहू दे नाही काढायचं तुला. जा पकड जा डुकर जा जा पकड ते डुकर पकड गेला बघ तिकडे. पळ पळ गेला बघ पळ. ए दुर्पे काय तोंडाकडे बघती. ते शायनिंग नको करू तुझं तू बघ. शायनिंग ओढ पाचची. अरे तुला रे बरं हसा येतंय बाबा. वड पाचची तू त्याच्या पाचची वडू. नाने मी तुला प्रोत्साहन देतो माझ्या वाचकते होय. अवघड गाड्या चेलगल माहित नाही काय तुला. IPL बघत नाही का नाने. आहे त्यांच्या नको ना आधी लागू चल. रे जब्या इकडे आहे ते. होय 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 ताई जरा पाणी देता का. काय नाणे सापडतं का नाही डुकार. होय 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 जब्या इकडे आहे ते. होय मॅच आहे आज. लाईट नाही ना.
फॅन रे पुन्हा घुसन र कबारीत दगड आडवी लावून ठेव. ए जब्या जाके डुक्कर धरू लाग मारतो का एकट्याला म्हाताऱ्याला. अरे हॅलो हा हॅलो हा मनकी रात खेळी बसली काय जी जी म्हणत ना ती दोन बापाचं. अगं तू कटिंग मध्ये चायला त्या दुर्पीने रेड हँड पकडलं. मग दुर्पी काय म्हणली? जेव्हा कुठे पुन्हा चौक रस्ता जब्या वाट पाचशे जब्या कुठं लपलंय? बसला लपून व्हायला कमचा काय काय करतो काय करतो काय करतो काय करत होता वाढून वाढून कसा बसला केला तुझ्या नावानं. ए जब्या हंटच पुन्हा लपतो बाय दुसराच पॅन्ट्री गावाकडे खायला कोण वाटतं का आमदाराच्या पुढचं ए फॅन रे हिरो समज सोयच होता हिरो समज सोयच होता. मारता कशाला त्याला? मारता कशाला? तो डोक्यावर घेतलं त्याला देवारात बसतो पुसतो तुला दगड काय बांधली मोठ्या फास घे
फालगे करते तुका भात तुमच्या आईला आई घालो चल जायचं का थांब की थोडा वेळ ठीक आहे टाक टाक बस टाक बघ ती दुर्पी आली बघ पीटी उषा ते जुकर दिसते बरं का कोणतं गोरपाड्याच्या डोंगराला चावलेलं तुला कसं काय माहिती ते बी काळच होतं ना अरे डुकरं काय लाल पिवळे असतात रे बर 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 नाणी पडली का पार घेऊन जीव येईल तोंड बंद रे एक नंबर हेनरी आली आली नानाची पलट वास सुटलाय सगळा ए दुर्पे नीट पकड जाईल पळून पॅन्ट्री गपाई दातीच क्या तुझं तू पुढं बघून चाल शिवला असतं की वाजला काय दातीच क्या तू
तोंड सांभाळून बोलत जा. गावात राहायचं का नाही डुकरीने. अरे गप की काय करतो तू तिकडं कशाला दगड मार तू गप की चल तिकडे चल दादा जाऊ दे ऐक. दादा जम्या